नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, इस्रो अंतर्गत 2025 ची ही भरती प्रक्रिया असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सतीश धवन स्पेस सेंटर या अंतर्गत बघा ही 2025 ची ही भरती प्रक्रिया असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक पोस्ट विषयी माहिती बघणार आहोत। सुरुवातीला आज जी ड्रायव्हरची जी भरती आहे तर या ड्रायव्हरच्या भरती रिलेटेड माहिती बघणार आहोत। म्हणजे या पोस्टला पेमेंट किती असणार आहे, तसेच बघा तुमची सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, तसेच तुम्ही कोण कोण एलिजिबल असणार आहात यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी, त्यानंतर ऍप्लिकेशन फी किती लागणार आहे, तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो मग त्यानंतर एज लिमिट किती असणार आहे, म्हणजेच त्या पोस्ट रिलेटेड संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, सतीश धवन अंतरिक्ष केंद्र शार श्रीहरिकोटा या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती असणार आहे। यामध्ये खूप साऱ्या पोस्टच्या वॅकन्सी ज्या आहेत तर त्या वॅकन्सी निघलेल्या आहेत। आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला जी पोस्ट आहे तर त्या पोस्ट रिलेटेड आपण माहिती बघणार आहोत। यामध्ये बघा आपली जी पोस्ट आहे तर ती कोणती आहे, लाईट व्हेइकल ड्रायव्हर ए। कोणती पोस्ट आहे, लाईट व्हेइकल ड्रायव्हर म्हणजेच LVD ए। तर ही पोस्ट असणार आहे। यासाठी बघा तुम्हाला पेमेंट जे आहे तर ते बघा 19,900 ते 63,200 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे। आता यासाठी बघा वॅकन्सी किती आहे, टोटल 3 वॅकन्सी यामध्ये असणार आहे। त्यानंतर बघा पुढची जी माहिती आहे तर ती माहिती बघूयात। यासाठी आता कोण कोण एलिजिबल असणार आहे, म्हणजेच एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे। बघा पास इन SSLC किंवा SSC किंवा मॅट्रिक्स किंवा 10th स्टँडर्ड, म्हणजेच बघा ज्या विद्यार्थ्यांचं 10वी जे आहे तर ते 10वी झालेलं आहे तर असे विद्यार्थी एलिजिबल असणार आहे। मग अजून काय काय लागणार आहे, बघा 10वी प्लस अजून काय लागणार आहे, 3 इयरचा एक्सपिरियन्स जो आहे ॲज अ लाईट व्हेइकल ड्रायव्हर। तर हा जर तुम्हाला म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे 3 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे। आणि अजून आता एक्सपिरियन्स असणार आहे म्हणजे तुमच्याकडे लायसन तर असणारच आहे, म्हणजेच खाली बघा त्यांनी काय दिलेले आहे, मस्ट पासेस व्हॅलिड LVD लायसन। बघा लाईट व्हेइकल मोटरचं जे तुमच्याकडे लायसन असेल तर ते तुम्हाला लागणार आहे। म्हणजेच बघा तुम्ही फक्त 10वी पास असाल, 3 इयर्स एक्सपिरियन्स आणि तुमच्याकडे लायसन असणे गरजेचं आहे। लायसन हे अपडेट असलं पाहिजे, म्हणजेच तुमचं एक्सपायर झालेलं नसलं पाहिजे। अशा प्रकारे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे। जवळपास जे 10वी झालेले विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहे। मग एज लिमिट किती असणार आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो 18 ते 35, म्हणजेच मिनिमम एज जे आहे तर ते 18 आणि मॅक्सिमम जे एज आहे तर ते 35 असणार आहे। अशा प्रकारे तुमचं एज लिमिट आहे। आणि मग यापेक्षा जर काही विद्यार्थ्यांचं एज जे आहे तर ते एज जास्त असेल तर मग अशा विद्यार्थ्यांसाठी बघा, जर तुम्ही SC ST कॅटेगरीमध्ये जर असाल, या ठिकाणी आपण माहिती बघूयात, SC किंवा ST कॅटेगरीमधील स्टुडंट्स असाल तर तुम्हाला 5 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। आणि जर तुम्ही OBC नॉन क्लिनर या कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला किती 3 इयरचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन तसेच एज लिमिट विषयी माहिती बघितलेली आहे। त्यानंतर मग बघा ऍप्लिकेशन करण्यासाठी फी किती लागणार आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला 500 रुपये फी लागणार आहे। किती लागणार आहे, 500 रुपये फी तुम्हाला लागणार आहे। आणि त्यानंतर जे विद्यार्थी बघा जी रिटन एक्झाम पास होणार आहे, पहिली जी स्टेज असेल रिटन टेस्ट, ती जर तुम्ही पास झाला तर बघा जे विद्यार्थी SC तसेच ST कॅटेगरी तसेच एक्स सर्व्हिसमॅन असाल तसेच वुमन कॅटेगरी असेल तर असे जे विद्यार्थी आहे तर त्यांना ती फी जी आहे तर ती जे विद्यार्थी पास होतील त्यांना पूर्णपणे रिफंड मिळणार आहे। म्हणजे तुमचे जे 500 रुपये आहे तर ते परत तुम्हाला मिळणार आहे।
आणि त्यानंतर बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स असाल, ओपन किंवा ओबीसी, त्यामध्ये NCL असेल किंवा इतर जे काही कॅटेगरी असेल, उरलेल्या ज्या काही कॅटेगरी असेल, तर त्यांना 400 रुपये फी जी आहे तर ती फी रिटर्न मिळणार आहे. कधी? जेव्हा तुम्ही रिटर्न टेस्ट पास होशाल त्यावेळेस तुम्हाला ते जे विद्यार्थी असतील तर त्यांना ही फी जी आहे तर कॅटेगरीनुसार रिफंड मिळणार आहे. मग त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही पेमेंट करशाल, ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला लास्ट स्टेज काय असते? पेमेंट करण्याची. मग पेमेंट करताना तुमचा जो बँक खाता आहे किंवा डेबिट कार्ड करत असाल तर तुमचा डेबिट कार्डनेच तुम्ही पेमेंट करा, म्हणजे जेणेकरून जी फी जी आहे तर ती फी रिफंड तुमच्या खात्यातच येणार आहे. अशा प्रकारे आपण ऍप्लिकेशन फी विषयी माहिती बघितलेली आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स बघूयात. ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे? बघा, 16 ऑगस्टला सुरुवात झालेली आहे. कधी सुरुवात झालेली आहे? 16 ऑक्टोबरला सुरुवात झालेली आहे. 16 ऑक्टोबरला सुरुवात आणि लास्ट डेट बघा या ठिकाणी दिलेली आहे 14 नोव्हेंबर 2025, म्हणजे 14/11/2025 ला लास्ट डेट असणार आहे. जे जे विद्यार्थी यासाठी एलिजिबल असतील तर त्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन करू शकता. तर अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जी इस्रो अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स भेटत जातील. विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.